प्रथम इथे गौरीनाच पारंपरिक, त्याचबरोबर शिवसेनेचे आपले संकेसाहेब पुस्तके, त्याचबरोबर घोडासाहेब, तर त्यांना एकच असा प्रश्न विचारू इच्छितो की ॲडव्होकेट विलास गडाख यांनी वाणगावमध्ये पारंपरिक गौरी नृत्य हे साजरे केले, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे खूपच चांगलं आहे. विराजच्या माध्यमातून विराज गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक चळवळीच्या माध्यमातून आरोग्य शिबिर असेल, लोकांना एकत्र करणं असेल, लोकांच्या आपल्या आदिवासी समाजाचे प्रश्न सोडवणं असेल, हे काम करण्याचा प्रयत्न करतो आणि कायदेशीर सल्ला देण्याचं पण काम करतो. आज आपल्या प्रत्येकाच्या घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे, गौराईचं आगमन झालेलं आहे आणि अशा पवित्र दिवशी आज त्यांनी आपल्या या संबंध वाणगाव वणी परिसरातील लोकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. आज शेकडो संख्येने लोक इथे जमलेली आहेत आणि मी विराजचं खरोखर अभिनंदन करतो की त्यांनी एक सामाजिक चळवळ ही जिवंत ठेवण्याचं काम त्या भागात केलं आहे आणि विराजचं मी आपल्या सर्वांच्या वतीने कौतुक आणि अभिनंदन करतो. तसंच त्यांनी ते कार्य चालू ठेवावं आणि आपल्या आदिवासी समाजाला जिल्ह्याच्या मुख्य प्रवाहासोबत महाराष्ट्र सर्व आणण्याकरता प्रयत्न करा. तर तुम्हाला काय वाटतं? तर आज या ठिकाणी विराज गडाख साहेबांनी चांगला उपक्रम केला की हा आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि आदिवासींचा हा आज सण या ठिकाणी साजरा करत असताना शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी भाविक या ठिकाणी आलेत आणि गडाख साहेबांनी हा उपक्रम जवळपास 8-10 वर्ष झाली त्या ठिकाणी करत असताना हा एक मेसेज अतिशय चांगला जातो आहे की ग्रामीण भागात हा कार्यक्रम सगळ्या ठिकाणी करावा या अनुषंगाने करतात. त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो.